नमस्कार, मी कृष्णा थोरात. आज आलेलो आहे कळंब तालुक्यातील नागजरवाडी या गावामध्ये. तर या गावामध्ये आमचे जे काका आहेत, त्यांची काकांची योगायोगानं चेकअप कॅम्पच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती आणि ह्यांना अतिप्रमाणामध्ये जो ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास होता आणि त्यांना पित्ताची रेग्युलरली कंपल्सरी ती पित्ताची उघडी गोळी खावं लागत होती. पण आज त्यांच्याच मुखामधनं त्यांच्याच वाणीमधनं आपण ऐकूया की आज जो त्यांना पित्ताचा ॲसिडचा त्रास होता, आज तो त्रास कितपत त्यांचा कमी झालेला आहे. नमस्कार. नमस्कार. काय त्रास होतो तुम्हाला? त्रास मला पित्ताचा फार लय त्रास होत होता आणि मला रोज ओमिटी गोळी खायची, रोजच तिची जरूरत पडायची. आधी योगायोगाने तुमची माझी भेट झाली, गावात आला तुम्ही, मी चेकअप करून घेतलं. त्याच्यामध्ये तुमच्याकडून जे प्रोडक्ट घेतलं मी, त्या प्रोडक्ट्समध्ये मी 15 दिवसाच्या प्रोडक्ट्समध्ये मला कमीत कमी 50% फरक मला जाणवला आहे. म्हणजे पडला फरक मला. तरी आणखीन माझा संपल्यामुळं तुम्हाला मी फोन करून बोलून घेऊ, परत मी प्रोडक्ट तुमच्याकडून घेत आहे. ओके. तर बघा, आपण ह्यांना जे पित्तासाठी दिलं ते म्हणजे क्युरॅसिड सिरप, टॅबलेट, ॲलोवेरा ज्यूस, डाईट आणि टॅबलेट असे आपण त्यांना प्रोडक्ट दिले होते. ते प्रोडक्टचा रिझल्ट त्यांना खूप सुंदर आलेला आहे. कारण त्यांना आपण सांगितलं जे पत्ते पाळायला सांगितलं होतं, ते पत्ते त्यांनी योग्य पद्धतीनं पाळल्यामुळं आता त्यांना खूप सुंदर असा रिझल्ट अवघ्या 15 दिवसाचा आलेला आहे. कारण की आज पित्ताची गोळी रेग्युलरली घेणारे व्यक्तिमत्व आज त्यांची टोटली पित्ताची गोळी कार्यपद्धतीने 16-17 दिवसामध्ये फक्त पित्ताच्या 3 गोळ्या खाल्लेल्या आहेत. आता एवढी, कारण ज्यांना रोज पित्ताची गोळी खायची वेळ येत होती त्या व्यक्तीचा आज टोटली पित्त आज कमी झालेला आहे. आणि आपण त्यांना डोस पित्ताचा दिला 4 महिने खाण्यासाठी, पण तो डोस त्यांनी 15 दिवस, 1 महिन्याचा डोस दिला. तर 15 दिवसामध्ये त्यांचं जवळजवळ 60 ते 70% त्यांचा पित्ताचा त्रास कमी झालेला आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू.